पठाणी वेश, चिखलामध्ये तो सगळा चिकटलेला अंगाला असं सगळे, आणि तो पडून राहिलेला होता. दिवस उजाडायला लागल्यानंतर हे सगळे आपले जे सोल्जर्स आहेत ते त्याच्या भोवती गेले गन्स रोखून. हा आडवा पडल्या पडल्या सांगत राहिला की मेरी कुछ गलती नाही साहब, मैं तो सिविलियन हूँ, आप जो बोलोगे मैं बताऊंगा. मला उलट मी तुम्हाला जास्ती माहिती सांगतो. कर्नल बाली त्याच्यापर्यंत आला. पुन्हा कर्नल बालीला निर्णय घ्यायचा एका माणसाच्या जीवाविषयी. तो पडल्या पडल्या आरडाओरडा करतोय, त्याचा आरडाओरडा ऐकला सगळा, आणि कर्नल बाली मग याला म्हणाला की साले आज तो तू बच गया, चल इसको छोड़ देते हैं. म्हणून तो निघाला. एवढ्यात त्याच्या सेकंड इन कमांडने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि तो म्हणाला, साहब ये 5 लोग थे, हमने 4 को तो मार दिया, इसको जिंदा छोड़ के क्या करेंगे. कर्नल बालीनी त्याच्याकडे 1 मिनिटभर पाहिलं, डोळ्यात डोळे, आणि फायनली आपल्या सेकंड इन कमांडला ऑर्डर दिली, किल हिम. त्याच्या कपाळाच्या मध्ये पिस्तूल ठेवून त्याला मारण्यात आलं. पण मारल्यानंतर जेव्हा त्याचं प्रेत पालथं केलं तेव्हा मागे फुल्ली लोडेड AK-56 होती. त्यानंतर 5वीच्या प्रांतीची प्रेत ताब्यात घेतली, त्या सगळ्यांच्याकडे AK-56 होती. दहशतवादाची लढाई म्हणजे किती गुंतागुंतीची आहे. आणि इथे पुण्या मुंबईमध्ये एअर कंडिशन खोल्यांमध्ये बसून ज्यांना दहशतवाद्यांच्या ह्युमन राईट्सची काळजी असते, ज्यांना फाशी जाणारा धनंजय चॅटर्जी म्हणजे कोणतरी संत पुरुष लागून गेला असं वाटत असतं, त्या मीडियाला हे शिकवलं पाहिजे. ते असो ते जे स्वयंघोषित काही इंटेलेक्च्युअल्स आहेत. अवघड आहे ही लढाई, याला सावध समाज आवश्यक आहे. हा कमांडिंग ऑफिसर होता कर्नल बाली, चंदीगडच्या जवळ राहणारा, आणि युद्ध सुरू झालं त्यावेळेला रजेवर होता. त्याला आर्मीनी इन्स्ट्रक्शन पाठवली की ताबडतोब ड्युटी जॉईन करा. आर्मी एवढंच सांगत असते, कसे या, हे तुमचं रिझर्वेशन, तुमच्याकरता AC2 टायरे वगैरे काही नाही, या तारखेला इतक्या वाजता यायचं. यू आर टू डू ऑर डाय अँड नेव्हर टू आस्क व्हाय. हे लॉर्ड टेनिसनच्या विश्वविख्यात एका अजरामर कवितेतली ओळ आहे. इन टू द व्हॅली ऑफ डेथ रोड 600. क्रिमियाच्या युद्धामध्ये एका युनिटला चुकीची ऑर्डर मिळाली. 600 जण, त्यांना माहित होतं ऑर्डर चुकीची आहे, बट दे फॉलोड इट. लॉर्ड टेनिसननी ती अजरामर कविता करून, त्यातली ओळ आहे, यू आर नॉट टू आस्क व्हाय, यू आर बट टू डू ऑर डाय. तसा हा कर्नल बाली अंगावर पूर्ण युनिफॉर्म घालून चंदीगडच्या रेल्वे स्टेशनवर आला आणि त्यांनी स्टेशन मॅनेजरला विचारलं की मला असं असं आहे, मी ड्युटीवर चाललोय, हे माझी इन्स्ट्रक्शन, मेरे लिए 1 सीट का इंतजाम करो. असं म्हणल्यावर तो स्टेशन मॅनेजर म्हणाला की साहब क्यों नहीं, हो सकता है 1 सीट का इंतजाम, लेकिन पहले हमारे चाय पानी का बंदोबस्त करो. कर्नल बालीने हे ऐकलं आणि तो त्या स्टेशन मॅनेजरला म्हणाला, अभी तेरे चाय पानी का इंतजाम कर देते. म्हणून त्यांनी खारखन थोबाडीत मारली त्याच्यात. मला अर्थात आनंद वाटला, पण अशी थोबाडीत प्रत्येक जण नाही मारू शकत. भुसावळच्या जवळच्या गावात लान्स नाईक बाबूसिंग राजपूत राहत होता. त्याला पण आर्मीचं वॉरंट आलं, तो पण निघाला. घरात फक्त वृद्ध आईवडील, त्यातले वडील आजारी, म्हणून त्याने आईवडिलांना टेम्पो ट्रॅक्समध्ये भरलं. त्याचा प्लॅन भुसावळ मधल्या हॉस्पिटलमध्ये आईवडिलांना रवाना करायचं आणि मग भुसावळमध्ये जी ट्रेन मिळेल पुढची ती घेऊन ड्युटी जॉईन करायला जायचं. भुसावळच्या बाहेर वर्दीतल्या 6 पोलिसांनी बाबूसिंग राजपूतला पकडलं आणि म्हणाले, ही ट्रॅक्स प्रवासी वाहतुकीची नाही, त्यामुळे तुला दंड पडणार. बाबूसिंग राजपूत सांगत राहिले, ठीक आहे ना, दंड तर दंड, जो दंड, पण हे माझं वॉरंट, मी ड्युटीवर चाललोय सीमेवर लढण्यासाठी, म्हणून त्यांना नुसता दंड नको होता. 6 पोलीस त्याला म्हणाले, पैसे टाक. बाबूसिंग राजपूत चिडला आणि त्यांनी त्यातल्या एका पोलिसाची गचांडी पकडली. वर्दीतल्या आणि ड्युटीवर असलेल्या पोलीसची गचांडी पकडली म्हणजे इंडियन पिनल कोड सेक्शन 353 खाली हा अपराध झाला, ऑब्स्ट्रक्टिंग गव्हर्नमेंट वर्क. आणि गव्हर्नमेंट वर्क काय, ड्युटीवर चाललेल्या जवानाकडनं पैसे खाणे. म्हणून बाबूसिंग राजपूतला अरेस्ट झाली. ती रात्र बाबूसिंग राजपूतनी पोलीस कस्टडीत काढली. दुसऱ्या दिवशी त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आलं. मॅजिस्ट्रेट शहाणा असला पाहिजे. मॅजिस्ट्रेटने बाबूसिंग राजपूतला सोडून दिलं. बाबूसिंग राजपूत घरी गेला आणि विष घेऊन त्याने आत्महत्या केली. पाकिस्तानच्या गोळ्यांचा जो बेदरकारपणे सामना करू शकत होता, ज्याचा पराभव पाकिस्तान करू शकत नाही, त्याचा पराभव आमच्याच देशातला भ्रष्टाचार करू शकतो. गाईसालला त्याच वर्षी एक ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंटमध्ये 550 जण मेली. 550तली 450हून जास्ती जण ईशान्य भारतामध्ये ड्युटीवर चाललेले भारतीय जवान होते. एकाच रुळांच्या वर समोरासमोरून आलेल्या 2 फास्ट ट्रेन्स आल्या आणि टक्कर झाली. कशा आल्या,
दिल्लीकडून आसाममध्ये जाणारी जी ट्रेन अप ट्रॅकवरनं जायला पाहिजे होती ती डाऊन ट्रॅकवरनं आली. त्याच वेळेला डाऊन ट्रॅकवरनं दुसरी ट्रेन होती. ज्या स्पॉटला गाईसाला ऍक्सिडेंट झाला त्याच्या 3 स्टेशन अलीकडे 90 किलोमीटर अंतर ती चुकीची ट्रेन क्रॉस करत आली आहे. तिथे जो एक लाईन्समन होता ज्यांनी फक्त खटका ओढून ट्रॅक बदलायचा होता तो लाईन्समन दारू पिऊन पळून गेलेला होता. त्यामुळे ती ट्रेन अप ट्रॅकवरनंच येत डाऊन ट्रॅकवरनंच येत राहिली. 3 स्टेशनवर त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला. तो मिळाल्याने झोपेत दिला का? दारू प्यालेला होता का तो? का ज्यांनी सिग्नल द्यायला पाहिजे तो पळून गेलेला जा रे तू दाखव रे कुठली तरी ट्रेन असते तुझा तू सिग्नल दाखव रे. कर्तव्य चुकवणारं राष्ट्र ज्याची ख्याती हजारो वर्षांच्या वैभवामध्ये जर असेल की ही माणसं दिलेला शब्द पाळणारी आहेत, आपलं काम करणारी आहेत. ऍक्सिडेंट 450 भारतीय जवान मेले. आता मी तुम्हाला सांगतो की कारगिलमध्ये भारतीय जवान किती मेले. ती संख्या 364. 1.5 महिना जी लढाई चालली त्या लढाईमध्ये मेले 364. एक दिवस ड्युटीवरनं लाईन्समन पळून गेला आणि तिघांनी चुकीचा सिग्नल दाखवला. अपघातामध्ये मेलेले भारतीय जवान आहेत 450. आपला जास्ती मोठा शत्रू पाकिस्तान नाहीये, चीन नाहीये. आज आम्ही आमचे जास्ती मोठे शत्रू होऊन बसलेलो आहोत आणि युद्धाच्या कहाण्या ऐकायच्या आणि पराक्रमाचे विचार करायचे. याचा अर्थ सगळ्यांनीच लष्करात गेलं पाहिजे असं नाही. आपण जगतो हा क्षण लढाईचा क्षण आहे. आम्ही चाणक्य मंडलमध्ये त्याचं एक सोपं उत्तर शोधलंय. सगळ्यांनी आर्मीत जायचंय काय? नाही जायचंय. पण सगळे करू शकतात असं काय आहे? तर आम्ही स्वतःला ओळखू शकतो. ते ओळखून कामाचं क्षेत्र निवडू शकतो. त्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत काम करणे हीच देशसेवा आहे. उत्तम प्रोफेशनल असणे हीच देशसेवा आहे. देश कोणीतरी 2-4 कोणतरी नेते निघतात म्हणून मोठा होत नाही. करोडोच्या संख्येने सामान्य माणसं सामाजिक एकात्मतेसहित एकत्र काम करतात तेव्हा नव्या सुवर्णयुगाची स्वप्न पडतात. नव्या सुवर्णयुगाची स्वप्न आम्हीही पाहतो. या कथा ऐकायच्या असल्या तर त्या सगळ्या आपणही पाहूयात आणि म्हणून ती नव्या सुवर्णयुगाची स्वप्न आठवत यावेळीची एकत्र आपली प्रार्थना आता सुरू करूया. नव्या वैभवाची स्वप्ने सजावी मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती अहंता गळावी अभंगा संभळता तपस्येत तल्लीन आतून होता प्रतिभे समस्तीत आकार यावे पुरी उत्तमाचे ओंकार गावे हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला जरी अश्रु विस्फोट होऊन सजला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती
नवी ध्येय आसक्त प्रह्लाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रह्लाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रह्लाद भक्ती